जनसुरक्षा विधेयक 2024 म्हणजे संविधानाचे उल्लंघन, प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्लेखोरावर मकोका लावा। महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेल्या जनसुरक्षा विधेयक 2024 विरोधात आदिवासी प्रबोधन सेवा संघ आणि तंट्या ब्रिगेडने तीव्र आक्रमक भूमिका घेतली असून या विधेयकाला काळा कायदा म्हणत तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे। या विधेयकामुळे भारतीय संविधानाच्या कलम 14 समानतेचा हक्क, 19 अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि 29 संस्कृती व शैक्षणिक हक्क यांचा सरळ भंग होत असून सरकारविरोधी विचार मांडणाऱ्यांना गुन्हेगार ठरवण्याचा धोका निर्माण होतो आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे। या कायद्यातून सरकार विरोधी आंदोलने, आदिवासी व बहुजन संघटनांची आंदोलने, कामगारांचे संप, शांततेत काढलेले मोर्चे आणि उपोषण यांना सरळ बेकायदेशीर ठरवण्याचा डाव असल्याचा आरोप करण्यात आला आहे। एवढेच नाही तर संघटनेच्या सभांमध्ये उपस्थित राहणाऱ्यांनाही तुरुंगात डांबण्याचा अधिकार प्रशासनाला मिळणार असल्याने हा कायदा लोकशाहीच्या विरोधात असल्याचे निवेदनात नमूद आहे। दरम्यान संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे कार्यक्रमासाठी जात असताना दीपक काटे या मनुवादी विचारसरणीच्या व्यक्तीने शायफेक करत प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला। दीपक काटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीपासून अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यामुळे त्याच्यावर मोक्का MCOCA अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणीही संघटनेकडून करण्यात आली आहे। फुले, शाहू, आंबेडकर विचारांवर चालणाऱ्या संघटनांवर सातत्याने होणारे हल्ले आणि दडपशाही विरोधात आता बहुजन संघटना एकवटत असून हा काळा कायदा मागे घेण्यात यावा अशी जोरदार मागणी राज्यपालांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात व्यक्त झाली आहे। या पार्श्वभूमीवर नेवासा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे, तरी यावेळेस आक्रमक झालेल्या आंदोलकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले। यावेळी या मोर्चात संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, भारतीय स्वाभिमानी संघ आणि फुले शाहू आंबेडकर विचारांचे विविध सामाजिक संघटनांनी सहभागी घेतला होता। राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिन्स या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि मिळवा नवनवीन अपडेट।